नमस्कार. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी आपल्या अभंगवाणीतून पूर्ण जगाला संदेश दिला व वृक्षचे फायदे काय आणि तोटे काय, वृक्ष का लावावे, त्याचं संगोपन का करावं, हे त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि आज जर आपण बघायला गेलो तर वृक्षाचा व काँक्रिटीकरणामुळं एवढा ऱ्हास होत चाललेला आहे की झाडं तोड, वृक्ष तोड यामुळं आपल्याला विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे. यापूर्वी लोकनेते सुंदररावजी सोळंकी नागरी सहकारी पतसंस्था चे चेअरमन यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम छोटाखाली त्यावेळेस केला होता आणि त्या संकल्पनेतून पुन्हा मोठा कार्यक्रम घ्यावा अशी सगळ्यांची इच्छा होती. त्यामुळे आज आपण हे वृक्ष लागवड करत आहोत. याच्यामध्ये आपण चिंच, जांभूळ आणि पेरू हे झाडं लावणार आहोत आणि काही लावले आहेत. यातून आपल्याला काही 4-5 वर्षांमध्ये आपल्या बालगोपाळांना हे सगळे याच्यातले फळं खायला मिळणार आहेत. झाडांचा फायदा जर बघायला गेला तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर आपण ज्यावेळेस फिरायला जातो तर आपल्याला स्वच्छ असा ऑक्सिजन भेटतो. अन्न वस्त्र निवारानंतर महत्वाचे घटक असेल तो म्हणजे आपला ऑक्सिजन आहे. ज्या ठिकाणी झाडं जास्त त्या ठिकाणी पाणी जास्त, आणि ज्या ठिकाणी पाणी जास्त त्या ठिकाणी अन्नधान्य जास्त, ज्या ठिकाणी अन्नधान्य जास्त त्या ठिकाणी सर्व सुजलाम सुफलाम आपल्याला बघायला भेटतं. पण आज मी पहिल्यांदा म्हटलं की वृक्षकरण व तोडून काँक्रिटीकरण होतंय, मोठमोठे डेव्हलपमेंटच्या नावाखाली झाडं तोडल्या जात आहे. त्यामुळे आपल्याला समस्या बघायला भेटत आहे, पुराची समस्या आपल्याला जाणवत आहे. तर त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्पाची एक 4 ओळी तुम्हाला मी सांगतो. हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे, हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे, ही वसुंधरा लोकसंख्येच्या भाराने रडते आहे. ही झाडे तुझला देती रे उन्हात शीतल छाया, ही झाडे तुझला देती रे उन्हात शीतल छाया, ही मदरपुरे पुरवती रे जीव तुझा जगवाया. ही कुठार झाडावरती नाही तुझवर पडते आहे, ही कुठार झाडावरती नाही तुझवर पडते आहे, ही वसुंधरा लोकसंख्येच्या भाराने रडते आहे, ही वसुंधरा लोकसंख्येच्या भाराने रडते आहे. याच संदेश घेऊन आपण आपल्या मुलांना, आपल्या परिसरातल्या लोकांना झाडाबद्दलचं जनजागृती करावी ही सर्वांना इच्छा. नमस्कार.